आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान हाय व्होल्टेज सामना. ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच दोन्ही देशांचे संघ येणार आमने सामने. भारत पाक क्रिकेट सामन्याला शिवसेना उभाटाचा विरोध. राज्यभर माझं कुंकू माझा देश अभियान राबवून केला निषेध. मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाक सामना थांबवू शकत नाहीत. भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संधी साधू देशभक्ती. ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. ठाकरेंना देशभक्तीवरती विचारण्याचा अधिकार नसल्याची टीका. सरकारनं काढलेल्या GRमुळे ओबीसींच्या आरक्षणावरती गदा येणार नाही. आमच्या सरकारच्या काळातच ओबीसींसाठीचे निर्णय. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मिळवून घेतला. एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवरती निशाणा. विदर्भ आणि मराठवाड्याला अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं. गोसेखुर्दमधून होणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीची पाणी पातळी वाढली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पावसाचा हाहाकार. अनेक शेतांमध्ये पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा. संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाचीसह धक्काबुक्की. आणि साताऱ्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील. साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत पानिपतकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब. आपला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. आशिया कप स्पर्धेमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज आमने सामने येणार आहेत. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरती रंगणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये UAEचा एकतर्फी पराभव केलेला आहे, तर पाकिस्तानने पहिल्या लढतीमध्ये ओमानचा पराभव केला आहे. हा सामना सुपर 4मध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कोणता संघ कोणावरती भारी पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. तर भारत पाकिस्तान सामन्यावरून राज्यामध्ये आता राजकारण तापलेलं आहे. दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत सामना खेळत असल्यामुळे विरोधकांनी भाजपावरती टीका केली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपानं सुद्धा या होणाऱ्या टीकेवरती आता पलटवार केलाय. भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं भाजपा सरकार, महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. मोदीजींनी कधी स्पोर्टमध्ये, खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही. या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही. क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे या जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली. त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला. काय हो उबाट हा, जेव्हा तिथे धर्म विचारून मारलं गेलं, गोळ्या घातल्या गेल्या, त्यावर तुम्ही काय भूमिका घेतली? तेव्हा तर तुम्ही मूग गिळून गप्प बसला होतात.
आता निवडणुका आल्यावर तुम्हाला हिंदुत्व आठवलं. तुमचं बेगडी हिंदुत्व तुम्हालाच लखलं. कारण आज तुम्ही भारतीय क्रिकेट संघावर दबाव आणून पाकिस्तान संघाची मदतच करत आहात. पाकिस्तानच्या भूमीत खेळणार नाही किंवा पाकिस्तानला सुद्धा भारतात खेळू देणार नाही, पण जागतिक पातळीवरील स्पर्धेत आपला भारत मागे सुद्धा राहणार नाही. ही आपली भारताची भूमिका आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील, त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार. संधि साधु देशभक्ति कहते हैं इसको. जब मौका पाते हैं तो देशभक्ति उनमें आ जाती है. और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग, ये बम स्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग, इनको क्या अधिकार है? पाकिस्तान और हिंदुस्तान, इनकी दुश्मनी तो है, पक्की दुश्मनी है. और पाकिस्तान हमारा दुश्मन ही है, पक्का दुश्मन है, और उसको मुंह तोड़ जवाब ही दिया है. ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. माझं कुंकू माझा अभिमान या आंदोलनातून भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करत केंद्र सरकारवरती जोरदार तोफ डागण्यात आली. धिक्कार असो, अरे निषेध असो, निषेध असो, ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा राज्यात घुमला. माझं कुंकू माझा अभिमान या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी आणि पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. लाचार सरकारचं करायचं काय? भारत मातेचा जय जयकार. लाचार सरकारचं करायचं काय? भारत मातेचा जय जयकार. पहलगाममधील 26 भगिनींचं कुंकू पुसलं गेलं. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी 26 भारतीयांचा प्राण घेतला. निष्पाप भारतीयांना मारणाऱ्या आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकसोबत क्रिकेट मॅच का खेळली जाते, असा रोखठोक सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला. पंतप्रधान मोदींना महिला आघाडी कुंकू पाठवणार असल्याचंही पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय. खून और पाणी साथ नहीं बह सकता असं म्हणणाऱ्यांची भाषा का बदलली, असा अडचणीचा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. आम्ही सिंदूर सगळ्या महिलांनी इकडे सिंदूरची पाकिटं आणली आणि आम्ही एक डबा बनवला होता, त्याच्यात ती सिंदूरची पाकिटं टाकली आणि हे अख्खा बॉक्स आम्ही खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिला. कारण दिल्लीला जाऊन तो सिंदूर त्यांनी मोदींना सुपूर्द करावा आणि ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत तर त्याची त्यांना परत आठवण करून द्यावी. आणि ह्या ज्या पाकिस्तान बरोबर आपण ज्या मॅचेस खेळतोय त्या कुठेतरी थांबवाव्यात. शिवसेनेने याआधी भारत पाकिस्तान मॅचला विरोध केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या प्रकरणी नेहमीच आक्रमक पवित्रा घेतला होता. भारतीय जवानांना पाकिस्तानची गोळी लागते आणि इथे आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळायचं, हा देशद्रोह आहे. क्रिकेटमुळे दहशतवाद थांबणार असेल तर भारत पाकिस्तान सीमेवर क्रिकेट मॅच खेळवा, असा टोला बाळासाहेब ठाकरेंनी लगावला होता. शिवसैनिकांनीही 21 ऑक्टोबर 1991 रोजी वानखेडे स्टेडियमची पिच खोदली होती. 3 जानेवारी 1999 रोजी शिवसैनिकांनी दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियम